बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या घडामोडींनी। सध्या ठाकरेंचे 6 खासदार फुटल्याची चर्चा आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। ऑपरेशन टायगर मध्ये ट्विस्ट, 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही, तर 2 खासदार उद्या बैठकीला हजर राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेला आशा, सूत्रांची माहिती, तर बैठकीनंतर ठाकरेंच्या सेनेची पुढची रणनीती ठरणार। उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले। बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून या गटाला मान्यता, तर हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार। खासदारांना 15 कोटी दिले, संजय राऊतांचा दावा, तर 15 कोटी घेतल्याशिवाय खासदार विमानात बसायला तयार नव्हते, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, शिरसाठांचा हल्लाबोल, तर राऊतांचे आरोप नेहमीचेच, राऊतांच्या आरोपांवर शिरसाठांचं उत्तर। मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलो नाही, खासदार ओमराजे निंबाळकरांचा TV9 सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद। मात्र ठाकरेंसोबत आहात का, यावर बोलण्यास ओमराजे निंबाळकरांचा नकार। पवनराजे हत्याकांडाचा काल 20 वर्षांनी निकाल येणार होता, निकाल बाजूने हवा असेल तर आमच्या सोबत या, असा ओमराजेंवर दबाव, संजय राऊतांचा दावा। मला शिंदेंच्या शिवसेनेकडून कुणाचाही संपर्क नाही, कुणीही पैशांची ऑफर दिली नाही, मी काल, आज, उद्या आणि कायम ठाकरेंसोबतच। TV9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भाऊक, तर खासदार राजाभाऊ वाजेंनी बंडखोरीचा आरोप फेटाळला। खासदार राजाभाऊ वाजेंना आलेल्या ऑफर्स नाकारून ठाकरेंसोबतच, तर 14 एप्रिलला एक कमिटी येऊन गेल्याचा वाजेंच्या वडिलांचा दावा। 100 कोटींच्या विकास कामांची ऑफर, वाजेंच्या वडिलांची माहिती। एका चिन्हावर जिंकून तुम्ही दुसऱ्या पक्षात कसे जाऊ शकता, ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले नाहीत, हे सगळं घटनाबाह्य, खासदार फुटीवरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचं हे ट्विट। दरम्यान ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यावरून विरोधकांनी आरोप केलेत, कुणी काय म्हटलंय पाहूयात। ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही, खासदार कुठे का जातायत, ठाकरेंनी आत्मचिंतन करावं। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही, डिलिमिटेशन बिलवरून भाजप सुडानं पेटून उठलाय, सुषमा अंधारेंचा आरोप। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं, 2029च्या निवडणुकीमध्ये प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट, एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपद, तर मतदारसंघामध्ये मुबलक निधी देणार, शिंदेंचं आश्वासन असल्याची सूत्रांची माहिती। आम्ही अजून कुणाकडेही गेलेलो नाही, ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांची ही प्रतिक्रिया। संजय देशमुख फुटले तर त्यांना गाडी सकट पेटवून देऊ, वाशिममधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची संजय देशमुखांना धमकी। मी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार, मी कुणासोबत हे उद्याच कळेल, जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीमध्ये दिसतील, संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। हा सगळा प्रकार पैशांचा, फाटाफूट करून तुम्ही बळ वाढवू शकत नाही, माझ्या मराठवाड्यातील तिन्ही पक्ष सोडून गेल्याचं मला या ठिकाणी दुःख, चंद्रकांत खैरेंकडून नाराजी व्यक्त, तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय, शिंदे गटाकडे पैशांशिवाय दुसरं काहीही नाहीये, खासदार आमदार फुटले तरी शिवसेना आहेच, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। एक खासदार सोडून ठाकरेंचे सर्व खासदार आमच्याकडे येतील, भंडाऱ्याचे शिंदेंच्या सेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकरांचा दावा। हे सगळे खासदार मशाल चिन्हावर आणि ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आलेत, शिवसैनिक आता शांत बसणार नाही, जो काही राडा व्हायचाय तो होईलच, आता सोडणार नाही, संजय राऊतांचा कडक इशारा। संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस, जेव्हापासून राऊतांनी सूत्र स्वीकारली तेव्हापासून अधोगती लागली आहे, राऊतांचा पांढरा पाय काळा कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, गुलाबराव पाटलांची राऊतांवर जहरी टीका। दरम्यान हे 6 खासदार फुटल्यानंतर वेगवान घडामोडी घडल्यात, काय नेमकं घडलंय पाहूयात त्या संदर्भातले अपडेट्स। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला, 19 जूनच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी ते ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे सेनेमध्ये पक्षप्रवेश, तर गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये सोहळा होणार, सूत्रांची माहिती। मी उद्धव ठाकरेंसोबत असून सच्चा शिवसैनिक, माझ्यावर शंका घेण्याची गरज नाही, फुटलेले खासदार नागेश आष्टीकरांचे पुत्र कृष्ण आष्टीकरांचे हे वक्तव्य, तर कृष्ण आष्टीकर हे नांदेड परिषदेतनं महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात। 10 ठरलो, महाभारत वाचा, रामदास पाटील सुमठाणकर यांची ही पोस्ट, तर सुमठाणकरांना ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता, सुमठाणकरांनी कृष्ण आष्टीकरांसाठी जागा सोडली होती, कृष्ण आष्टीकरांचे वडील नागेश पाटील आष्टीकर शिवसेनेच्या वाटेवर। नागेश पाटील आष्टीकर स्वतःला तिस्मार खान समजतात, आष्टीकरांच्या जेवणावळ्या कुठे झाल्या हे आम्हाला माहिती आहे, या टीमचे कॅप्टन संजय देशमुख आणि व्हाईस कॅप्टन आष्टीकर आहेत, सुषमा अंधारेंचा आरोप।
खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. खासदारांचा स्वतंत्र गट किंवा विलिनीकरणास मान्यता देऊ नये. कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं. गटनेते अरविंद सावंतांची पत्राद्वारे मागणी. ओमराजे निंबाळकर एका खासगी गाडीतनं माध्यमांना टाळून दुसऱ्या गेटनं पुणे विमानतळामधून बाहेर. दिल्लीतनं आल्यावर गेल्या 3 तासांपासून ओमराजे निंबाळकर व्हीआयपी लाऊंजवर बसून होते. भाऊसाहेब वागचौरे यांनी बैठकीमध्ये 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली. एकानं स्वतःच्या मुलीची शपथ घेतली. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं ते म्हणाले. संजय राऊतांचा दावा. तर आईबाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन पक्ष वाढवता येत नाही. बाळासाहेब ठाकरेंचे विचार टिकवले असते तर ही वेळ आली नसती. विचार सोडले हे सांगायला आता सुरुवात करा. राऊतांना भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. आतापर्यंत 5 वेळा शिवसेना फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. 1991 साली छगन भुजबळ, 1998 ला गणेश नाईक, 2005 ला नारायण राणे, 2005 लाच राज ठाकरे आणि 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं. दरम्यान या खासदार फुटीवरून अनेकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. कुणी कुणावर काय आरोप प्रत्यारोप केलेत पाहूयात. उद्धव ठाकरे डरो मत, हम तुम्हारे साथ है. शेवटी जे घडणार ते घडणारच. भास्कर जाधवांची यावर प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या मार्गावर. पक्ष फुटणं, खासदार फुटणं याला पक्ष नेतृत्वाची अकार्यक्षमता जबाबदार. आमदार संजय गायकवाडांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. तर सो कॉल्ड चाणक्यांना वाटतंय आम्ही राजकारण करतोय पण त्यांना दिसत नाहीये की आपण देशाची वाट लावतोय. खासदारांच्या फुटीवर अंजली दमानी यांची संतप्त प्रतिक्रिया. शिंदेंनी केलेलं ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधाड. ठाकरेंच्या खासदारांना 25 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले असतील. मोदी सरकार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडतंय. नाना पटोलेंचा निशाणा. ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही. खासदार कुठे का जात आहेत याचं उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. ठाकरेंच्या खासदार फुटीच्या प्रश्नावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर. तर सर्वजण सोडून का चालले याचं ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं. रामदास कदमांचीही हीच प्रतिक्रिया. मातोश्रीवरून बऱ्याच वेळी आम्ही गेटवरूनच परत आलोय. एकनाथ शिंदेंकडे जायला आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. खासदार फुटीवर ठाकरेंचे आमदार बाबूराव पाटील कोहळीकरांचं हे वक्तव्य. 2024लाच तुमची शेवटची निवडणूक. 2029चं भविष्य कशाला करताय. मुरलीधर मोहोळ यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. तर ठाकरे काँग्रेस सोबत गेले तेव्हाच त्यांचं हिंदुत्व संपलं. मुरलीधर मोहोळांची टीका. यावेळी किती खोके दिले काय माहिती. पक्षात गेल्यावर कॉन्ट्रॅक्ट मिळतं, 40% कमिशन मिळतं. फक्त सत्ता मिळवणं हाच सरकारचा उद्देश. पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका. ओमराजे निंबाळकर गद्दारी करू नका. सोशल मीडियावर नेटकरांच्या कमेंट्स व्हायरल. तर ओमराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मगच दुसऱ्या पक्षात जावं. धाराशिवच्या ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया. आता बघूयात इतरही टॉप 9 राजकीय घडामोडी. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान. 31 उमेदवार रिंगणात. मतदानासाठी ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेचा वापर होणार. 22 जून रोजी मतमोजणी. विधान परिषद निवडणूक मतदानाच्या 1 दिवसापूर्वीच आता काँग्रेस नगरसेवक नागपुरात गुप्त ठिकाणी. गोंदियातील काँग्रेसचे 120 पेक्षा जास्त नगरसेवक सिक्रेट प्लेसमध्ये मुक्कामी. पुण्याच्या रांजण गावात मुख्यमंत्र्यांकडून कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचे निर्देश. लाईनमध्ये थांबा अन्यथा भेटणार नाही असा स्पष्ट इशारा. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कार्यकर्त्यांकडून रांग लावून स्वागत. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या सकाळी 8 ते 4 या वेळेमध्ये मतदान. तर 7 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार. एका केंद्रावर 1 पोलीस अधिकाऱ्यासह 6 पोलीस कर्मचारी तैनात असणार. चंद्रपूर महापालिकेमध्ये विजय वडेट्टीवारांना धक्का. खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे सुरेंद्र आडबोले हे नवे गटनेते झाले. नागपूर विभागीय आयुक्तांकडून नव्या गटनेत्याबाबतचा हा प्रस्ताव मान्य. धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी गटनेता बदलण्यासाठी पत्र दिलं होतं. कर्जमाफीच्या बैठकीसाठी रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र. ट्विट करत रोहित पवारांची माहिती. पुढील 2 ते 4 दिवसात सरकार अपक्ष या ठिकाणी ही बैठक बोलवेल ही अपेक्षा. सरकारनं दगाफटका केल्यास त्यांना परवडणार नाही. रोहित पवारांचं सूचक ट्विट. गोवा सहलीवरून देगलूरचे नगरसेवक लातूरात पोहोचले. खासदार या ठिकाणी खासगी हॉटेलमध्ये थांबवण्यात आले असून उद्या ते मतदानासाठी देगलूरला रवाना होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना आता वेग. रत्नागिरीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक. सहदेव बेटकर यांच्यासह 300 जणांचा भाजपात पक्षप्रवेश. पुरंदर विमानतळाचं 15 ऑगस्टपर्यंत भूसंपादन पूर्ण होणार. 10 जूनपर्यंत 650 शेतकऱ्यांना 950 कोटी रुपयांचं वाटप. तर उद्या सरकारकडून 500 कोटी रुपये मिळणार. उपजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती.